आळस सोडा त्रम जोडा तरच भरेल ज्ञानाचा घडा. शिक्षणाची पहिली पायरी आई वडील, दुसरी पायरी समाज आणि तिसरी पायरी गुरु, चौथी पायरी अनुभव. या चारही पायऱ्यांमधून घेतलेले शिक्षण आपल्या आयुष्याची कमाई असते. शिक्षणाच्या दोरीला पकडून आपण दूरपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपला आयुष्य शिक्षणापुढे खूप कमी पडते, कारण तो एक ज्ञानाचा महासागर आहे आणि त्या सागरामधील एक मोतीबिंदू होण्याचा आपण प्रयत्न करतो. सागरामधील त्या ज्ञानाचा बिंदू होण्यासाठी आपल्याला खूप कष्ट करावे लागतात, खूप मेहनत घ्यावी लागते. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचे आपल्याला ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा लागतो. तेव्हा जे अनुभव येतात तेच आपले खरे ज्ञान आणि आपण ज्या अग्निपरीक्षा देतो ती आपल्या जीवनाची खरी वाटचाल. शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे, आपले मन परावर्तित करणारे, एका नवीन दिशेला घेऊन जाणारे, प्रखर बुद्धिमत्ता असणाऱ्या युगपुरुषांचा आदर्श समोर ठेवून आपण आपल्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे. शिक्षण हे सूर्यासारखे तेजस्वी आहे. शिक्षण हे ज्ञानाचा भंडार आहे. त्या ज्ञानाचा आपण उपयोग केला नाही तर सर्व जीवन व्यर्थ ठरते. शिक्षण ही एक नाव आहे. शिक्षणाच्या नावेमध्ये बसून पुढे जायचे की स्थिर राहायचे की किनाऱ्यावर पोचायचे हे आपल्यावर अवलंबून असते. जीवन जगण्यासाठी जसा पाणी हा घटक खूप महत्त्वाचा आहे, तसे शिक्षण हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. शिक्षणामध्ये एकदा गोडी निर्माण झाली तर ती लालच माणसाची कधीच संपत नाही. प्रत्येक नवीन ज्ञान जाणून घ्यायची इच्छा निर्माण होतच राहते. ज्या व्यक्तीच्या नावाबरोबर शिक्षण ही संपत्ती असेल तर तो माझ्या मते तोच खरा श्रीमंत होय. शिक्षण हा आपला संरक्षण करताच म्हणावा लागेल, कारण संकटकाळी नव्हे तर जीवनाच्या अगदी शेवट होईपर्यंत उपयोगी पडते. माणूस शिकलेला नसेल तर त्याचे जीवन अपूर्ण. माणसाचे शिक्षण हीच त्याची धनसंपत्ती, ज्ञानसंपत्ती. शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध पिल्यासारखेच आहे.